आज आपण या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये उन्हाळ्या सुट्टीमध्ये खास करून रविवारच्या दिवशी लहान मुलांना कसं पोहायला शिकवलं जातं याचा प्रत्यक्षात आखो देखा या ठिकाणी आपण पाहत आहोत। सणसवाड्यातील विमानतळातील ही खास शेळकेबंधूंची विहीर आणि चासकामांमधून आलेलं धरणातील पाण्यावरती चांगल्या विहिरीला पाणी आलेलं आहे आणि लहान मुलांना ग्रामीण भागामध्ये कसं पोहायला शिकवलं जातं चला तर पाहूया आपण लहान मुलांना पोहायला शिकवतात। या ठिकाणी विहिरीचा खूप मोठा कठडा आहे, त्यामुळे लहान मुलाला एका सहाय्यकाने ट्रेनिंग देणाऱ्या व्यक्तीकडे गेलेला आहे आणि विहिरीतील थंड पाण्याचा गरम उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी एक सुखद असा अनुभव या ठिकाणी अनुभवत आहे आणि लहान मुलाची कशी धांदल ओढत आहे आणि गडबडत आहे तर पाटकुळी बसून त्याला खास पाण्याची भीती कशी घालवली जाते याचे ट्रेनिंग या ठिकाणी श्रीराम आरेदरेकर देत आहे। अतिशय अनकट म्हटलं तरी काही हरकत नाही, कारण पाण्यामध्ये उतरायचं म्हटलं तरी या ठिकाणी आजूबाजूला जमलेली मुलं आहेत, यातील एखादा तरी भित्रा मुलगा असेल जो कधी पोहायला शिकलेला नाही आणि पोहायला पॅट न बांधता त्याला जर टाकलं तर तो वेगवेगळे विचित्र फुकळेसारखा आवाज काढीन अशी मला दाट शक्यता आहे आणि त्याचा अनुभव थोडा आपण घेऊया। या ठिकाणी एक फेरी मारलेली लहान मुलाने आणि सगळ्यांनी त्याचं टाळ्यावर मुलीचं त्या टाळ्यावर स्वागत करा।